अख्ख्या यांच्याकडे पाचवी बहुमत आहे, म्हणून हे माजलेत आणि या माजलेल्या भाड्यांना आपल्याला धडा शिकवावा लागेल. हा रविराज साबळे पाटील कायमस्वरूपी मंगेशदादाच्या पाठीमागे असणार, शेवटपर्यंत लढणार. जोपर्यंत शेतकरी सन्मानाने जगणार नाही, जोपर्यंत शेतकरी उभा राहणार नाही, शेतकऱ्यांशिवाय या देशाचं काहीच होऊ शकत नाही. ज्या भारताला कृषीप्रधान देश म्हणतात त्याची कृषी बी गायब झाली, प्रधान बी गायब झाला, पण बांडगुळ उरले जे सत्तेवरती बसलेत. यांच्या बुडाला अशी आग लागली पाहिजे, धनाधना जाळ लागला पाहिजे या शेतकऱ्यांचा, त्यावेळेस हे सुधारणार. नाही तर हे असेच माजलेलेच राहणार. यांना धडा शिकवावाच लागेल. तुम्ही तुमच्या तालुक्याला, तुमच्या जिल्ह्याला हिरा लाभलाय, जो शेतकऱ्यांना एकजूट करू शकतो, जो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू शकतो. अरे काय नाही केलं त्या माणसानं. मागचे 6 दिवस झाले उपोषणावरती, रात्री नाकातून रक्त आलं, पण कलेक्टर साहेब म्हणतायत मला वेळ नाहीये भेटायला. साहेब पळून गेले, अक्षरशः सुट्टी टाकून 2 दिवसाची पळून. अरे हे जनतेचेच नोकर रे, हे यांना जनताच तर हे करते ना, जनतेसाठीच तर हे ठेवलेले आहेत. पण हे मगरूर आणि माजलेले भाडे आपण जोपर्यंत एकत्र येणार नाहीत, जोपर्यंत आवाज उठवणार नाहीत, तोपर्यंत हे सुधारणार नाहीत. यांचा माज आपल्याला उतरावा लागेल. शेतकरी म्हणून कायमस्वरूपी एक राहावं लागेल. बोला जय जवान, जय जवान, जय जवान. जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा. अरे फडणवीसाचं करायचं काय? अरे फडणवीसाचं करायचं काय? एक दिवस लक्षात घ्या, ह्यांनी जर लक्षात नाही घेतलं तर रुमण्याने टरबूज